पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांची याबाबत आमच्याकडे मागणी होती की बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या टू व्हीलर मॉडिफाय करून त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून कायद्याचे उल्लंघन करत आहेत. अशा गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या. त्या अनुषंगाने पनवेल शहरचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आणि यांच्या टीमने याबाबत मागील काही दिवसापासून गांभीर्यपूर्वक कारवाई करून आज जवळजवळ 10 गाड्यावरती कारवाई करून एकूण 14 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 18,500 रुपये दंड आपण या गाड्यांवरती केलेला आहे. त्याचबरोबर जे सायलेन्सर हे बनवून देतात त्यांच्यावरती देखील यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई यापुढे देखील चालू राहील. त्यामुळे पनवेल शहरच्या सर्व नागरिकांना माझं याबाबत आव्हान आहे, सर्व तरुणांना, की आपण अशा पद्धतीने गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सायलेन्सर मॉडिफिकेशन करू नये. जे शासकीय नियमामध्ये बसतं तेच सायलेन्सर आपण वापरावे. गाडी घेतल्यानंतर जे सायलेन्सर गाडीला असतं तेच आपण कंटिन्यू करावे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करू नये. जर आम्हाला या प्रकारे जर पुनश्च जर गाडी सापडली तर त्याच्यावरती नंतर लायसन कॅन्सलेशन, RC कॅन्सलेशनची सुद्धा कारवाई आमच्याकडून करण्यात येईल.